हॅलो फ्रेंड्स, संगीता क्रिएशन्समध्ये आज आपण पाहणार आहोत ब्लाऊजला परफेक्ट पद्धतीने फिटिंग कशा पद्धतीने करायची। आता ब्लाऊजला फिटिंग करायची म्हणलं की ब्लाऊजचं चेस्ट साईज आणि कमरेची साईज आणि स्लीवची साईज परफेक्ट असणं गरजेचं आहे। आणि ब्लाऊजचा अजून एक फिनिशिंगचा पार्ट महत्त्वाचा असतो ब्लाऊज फिटिंगमध्ये। आता हे ब्लाऊज मी फिटिंग केलेलं आहे, याची फिनिशिंग पाहू शकता। खूप जुना झाला आहे वापरून वापरून, तरीसुद्धा याचं फिनिशिंग तुम्ही किती सुंदर आहे आणि कुठंही धागे वगैरे निघलेले नाही। तर अशी सुंदर फिनिशिंग यावी यासाठी मी तुम्हाला ब्लाऊजची फिटिंग परफेक्ट पद्धतीने कशी करायची ते सांगणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आता इथे तुम्ही ब्लाऊजचं आर्महोल पार्ट पाहिलं, स्लीव्ज पाहिलं, बरोबर बघा बॅक आर्महोल आणि फ्रंट आर्महोल बरोबर समांतर एका रेषेत आले पाहिजे आणि स्लीवचा पार्टही एकदम व्यवस्थित आले पाहिजे। तसंच कमरेचं पार्टही एकदम एकसारखे आले पाहिजे, म्हणजे कुठंच कमी जास्त असता कामा नये। जर खालच्या बाजूने योगपट्टीच्या तिथे जर कमी असेल तर ॲडजस्ट करून घ्यायचे आणि स्लीवच्या साईडने जर कमी जास्त असेल तर तिथेही थोडंसं ॲडजस्ट करून घ्यायचे। म्हणजेच मेन पार्ट हा आहे की आर्महोलचा जो पार्ट आहे ते पाहू शकता एकदम समांतर आहे, दोन्ही एका रेषेत आले पाहिजेत। खालचंही चेस्टचा आणि स्लीवचा पार्ट एक समांतर आले तर स्लीवची फिटिंगही एकदम एक सरळ होती, एकसारखी होती। आता सुईच्या बाजूने अगोदर ब्लाऊज व्यवस्थित पकडायचा आहे आणि सुईच्या बाजूकडून आधी शिलाई मारून घ्यायची। आता मी तुम्हाला एक बाजू स्लीवच्या बाजूकडून करून दाखवते। आता हा आहे लेफ्ट साईडचा ब्लाऊजचा भाग, तर स्लीव्जवरती स्लीव्ज व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे आणि एकदम कडेवरती 1/4 इंच शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारायची आहे। आता पहा इथे मी पूर्ण शिलाई मारून घेतली आहे, थोडासा एक्स्ट्राचा जो भाग आहे तो मी ते कट करून घेतलेला आहे। आता दुसऱ्या बाजूने पण व्यवस्थित करून घ्यायचं आहे, ब्लाऊज व्यवस्थित सेट करायचा आहे आणि बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट व्यवस्थित एकमेकावर सेट करायचे आहेत। आता इथे पहा बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट कमरेच्या बाजूकडून एकसारखे ठेवून घेतलेले आहेत आणि 30 सरळ शिलाई मारायची आहे। आता शिलाई मारताना जिथे आर्महोल आहे तिथे पण एकदा चेक करायचे दोन्ही पार्ट एकदम एकसारखे सरळ रेषेत येत आहेत की नाही ते, आणि मग ही शिलाई वरती घ्यायची आहे स्लीवच्या लास्ट एंडिंगपर्यंत। आणि जो काही एक्स्ट्राचा थोडाफार धागे वगैरे असतील तर ते कट करून घ्यायचे व्यवस्थित फिनिशिंगसह। आता नंतर ब्लाऊज हा पूर्ण उलटवून घ्यायचा आहे। इथे पहा हा ब्लाऊज पूर्ण दोन्ही बाजूने उलटून घ्यायचा आहे आणि एकदम कडेवरती दोन्ही बाजू आहेत ना, लेफ्ट आणि राईट, त्याच्या दोन्ही बाजूच्या एकदम कडेवरती दाबटीप मारून घ्यायची आहे। इथे पहा अशा पद्धतीने सरळ दाबटीप मारायची आहे। आता आपली ही फिटिंगची पूर्वतयारी झाली आहे। दोन्ही बाजूने शिलाई मारली की ही आपली झाली पूर्वतयारी, म्हणजेच आपला हा ब्लाऊजचा फिटिंगचं पार्टचं फिनिशिंग झालं। आता मेन फिटिंग कशी करायची मी तुम्हाला सांगणार आहे। जर तुम्ही ब्लाऊजचं माप अंगावरती घेतले असेल तर आपण चेस्टचा 4था भाग घेतो, कमरेचाही 4था भाग घेतो आणि स्लीवचं दंडघेर मात्र दुसरा भाग घेतो। त्या पद्धतीने माप घ्यायचं आहे। किंवा मग तुमच्याकडे जर ब्लाऊज असेल रेडीमेड, म्हणजे योग्य मापाचा ब्लाऊज असेल तर तसंही मापावरतीच ब्लाऊज करून घ्यायचा आहे। आता ही फिनिशिंग पहा किती सुंदर आलेली आहे आणि आपली फिटिंगही एकदम सरळ येणार आहे। तर चला मी तुम्हाला ब्लाऊजवरती माप कसं टाकायचं ते शिकवते। आता हा स्लीवचा जो पार्ट आहे तो व्यवस्थित सेट करायचा आहे आणि जो मेन स्लीवचं पार्ट आहे तो मेन ब्लाऊजचं स्लीव्ज आहे ते हे आपण फिटिंग करणाऱ्या ब्लाऊजच्या स्लीव्जवरती ठेवायचे आणि चॉकने मार्किंग करून घ्यायचं आहे आतली जी शिलाई आहे शेवटची तिच्यावरती। आणि त्यानंतर घेणार आहोत आपण इथे दंडघेर। बऱ्याच मैत्रिणी काय करतात डायरेक्ट स्लीव्जला एक मार्किंग करायचं आणि खाली कमरेला, तसं न करता इथे पहा मी बरोबर हा जो दंडघेर आणि दंडघेर नंतर आर्महोलचा जो भाग आहे तोही व्यवस्थित मोजायचा आहे आणि तिथेही शेवटची जिथे शिलाई आहे तिथे मार्किंग करायची आहे। आता इथं झालं आपण आर्महोलपर्यंत। तर आता खालची कमरेची फिटिंग करताना काय करायचं आहे, तर कमरेचा जो योगपट्टीचा भाग आहे ब्लाऊजचा तो घ्यायचा आहे आणि जो आपण फिटिंग करणार आहे त्या ब्लाऊजच्या भागाला ही पट्टी व्यवस्थित लावायची आहे आणि इथे पण जिथे लास्ट शिलाई आहे तिथे मार्किंग करायची आहे आणि मग इथं लास्टपर्यंत शिलाई मारायची आहे। आता ह्या बाजूनही त्याच पद्धतीने फिटिंग करायचं आहे, अगोदर स्लीव्ज मग आर्महोल आणि कमर। पण आता तुम्ही म्हणताल की हे एकदम सरळ कटिंग आहे त्यामुळे सरळ फिटिंग येते, आमच्या ब्लाऊजला तर असं होत नाही,
त्यासाठी कटिंग करतानाही काही टिप्स आणि ट्रिक्सचा यूज योग्य पद्धतीनं करणं आणि योग्य कटिंग करणं तितकंच महत्त्वाचं असतं, तरच ब्लाऊजची फिटिंग व्यवस्थित येते. तर हा आहे 36 साईज चेस्टचा ब्लाऊज. तर तुम्हाला जर परफेक्ट 36 साईज कटोरीचं कटिंग कसं करायचं पाहायचं असेल तर मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवरती. तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तुम्ही तो आधी पाहून घ्या 36 साईज चेस्टचं ब्लाऊज कटिंग. आणि मग त्या पद्धतीने कटिंग करायचं आणि अशा पद्धतीने फिटिंग करायचं. एकदम सुंदर असा पेटीसारखा ब्लाऊज बसतो. आता इथे आपण कमरेचं माप घेतलं नव्हतं व्यवस्थित, तर इथे पाहू शकता अर्धा इंच थोडं एक्स्ट्राचं वाटतंय. तर अशा पद्धतीने खालच्या बाजूने मी अर्धा इंच अजून थोडी एक्स्ट्राच्या आतल्या बाजूने शिलाई मारली. आणि आता आपण एकदा ब्लाऊज लावून बघायचा आहे. जो आपला मापाचा ब्लाऊज आहे त्या ब्लाऊजची कमरेचा भाग आणि ह्या ब्लाऊजच्या कमरेचा भाग बघू आपण एकसारखा येतो का नाही. इथे पहा एकदम तंतोतंत एकसारखा आलेला आहे, कुठंही कमी किंवा जास्त नाही. अशा पद्धतीने जर तुम्ही फिटिंग केली तर ब्लाऊजची फिटिंग कधीच चुकणार नाही. आता आपली प्रॉपर फिटिंग करून झालेली आहे. आता ह्याला आपण करणार आहोत एक्स्ट्राच्या शिलाई. पण त्याआधी आपण ब्लाऊजचं पूर्ण एकदा चेक करून पाहायचं, पूर्ण जो घेर आहे तो एकसारखा येतो की नाही. तर आता मी ह्या ब्लाऊजचं जे मापाचं ब्लाऊज आहे त्याची डबल घडी केलेली आहे आणि शिवलेल्या ब्लाऊजचीही डबल घडी करून पाहत आहे. आता फिटिंग प्रॉपर झाल्यानंतर येतं एक्स्ट्राच्या शिलाई. तर मी प्रत्येक ब्लाऊजला एक्स्ट्राच्या 4 ते 5 शिलाई मारतेच. कारण जर कधी आपली साईज कधी ब्लाऊज लूज झाला टाईट झाला तर ओपन करण्यासाठी जागा हवी म्हणून ह्या 4 शिलाई एक्स्ट्राचं मारायच्या. आणि प्रत्येक ब्लाऊजला आपण हे एक्स्ट्राचं शिलाई मार्जिन आणि एक्स्ट्राची शिलाई हा ठेवतच असतो. तर इथे मी आता दोन्ही बाजूने 4-4 शिलाई एक्स्ट्राच्या मारून घेत आहे. हे पहा अशा पद्धतीने जसं मार्किंग केलेलं आहे त्या पद्धतीनंच मी इथे शिलाई मारत आहे. आता पूर्ण ब्लाऊजला शिलाई मारून झालेली आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असताल चॅनलवर तर खरंच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा एकदा. आणि अशा पद्धतीचे व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला पाहायला भेटतील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.